इंडिया आघाडीचं सुद्धा आज मुंबईत शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलात आज जाहीर सभा पार पडेल। खरगे, शरद पवार, ठाकरे, केजरीवाल आता या सभेला उपस्थित राहतील। आज मुंबईत हाय व्होल्टेज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे आणि मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज महाविकास आघाडीचं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल। वांद्रे कुर्ला संकुलात ही जाहीर सभा होईल आणि या सभेला खरगे, शरद पवार, ठाकरे, केजरीवाल सुद्धा उपस्थित राहतील। एकीकडे महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे, दुसरीकडे इंडिया आघाडीचं सुद्धा आज मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। वांद्रे कुर्ला संकुलात ही जाहीर सभा पार पडणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज आपल्याला इंडिया आघाडीचं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईत पाहायला मिळेल आणि या सभेला खरगे, शरद पवार, ठाकरे, केजरीवाल सुद्धा उपस्थित राहणार आहे। कसं नियोजन करण्यात आलंय या सभेचं? नक्कीच गौरी, आजची जी सभा आहे ती महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते, कारण आजची ही जी सभा बीकेसीच्या फटाका मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेसाठी संपूर्णपणे जे पक्षश्रेष्ठी आहेत, जे मुख्य जण आहेत ते लोक देखील उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील आणि त्यासोबतच खास करून या सभेसाठी अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित राहणार आहेत। अरविंद केजरीवाल यांची ईडीच्या कोठडीतून सुटका झाल्यानंतर ही सर्वप्रथम जी सभा आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मुंबईची 6 जागांसाठी ही एकत्रित सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। ह्याच मैदानावरती 1 मे रोजी वज्रमूठ सभा देखील पार पाडण्यात आलेली होती आणि त्यावेळी देखील सत्ताधाऱ्यांवरती जे टीकास्त्र आहे ते करण्यात आलेलं होतं। आजच्या सभेमधून कशा प्रकारे एक वक्तव्य येतात, कशा प्रकारे टीकास्त्र येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या मैदानाची खासियत पाहायची झाली तर अत्यंत लहान मैदान असून ह्या मैदानावरती गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे आजच्या सभेला नक्की किती गर्दी होते आणि याच्या माध्यमातून हे प्रवक्ते नक्की या सत्ताधाऱ्यांवरती कशा प्रकारे एक निशाणा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, हो नक्कीच निखिल, या सभेतून नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।